was not possible without the support of our students, staff, teachers, everybody who were working back on the stage, and all the teachers who supported this event. I can't think everybody's name, but without their support, this event was not possible. And a big thank you to Sri Ramchandra Mission for giving us the support to organize this event. Our sponsors, Ronak Advertising, and Ilib Prince, and our venue partner, Amar Venkathamji is here. They have given this venue almost free of cost. So big thank you for this sponsorship and supporting this great cause. Thank you all and God bless you all. And I hope you go back. Love you all and God bless you all. तुम्ही किती छान दिसू शकता की आणखी छान दिसा 4 चौघांमध्ये कार्यक्रमात गेलो तर आपण किती छान उठून दिसू सगळ्यांपेक्षा याचा आपण प्रयत्न करत असतो. पण त्याचप्रमाणे मनाचा पण विचार केला पाहिजे. मनही एवढं छान असलं पाहिजे. सुदृढ निरोगी मन हे फक्त चांगल्या विचारानेच बनतं. त्यामुळे मला असं वाटतं की चांगले विचार, जस्ट लव्ह अँड रिस्पेक्ट, या 2 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत स्वतःसाठी. बहुत देर से बच्चे आपका इंतजार और जितने भी गेस्ट हैं सब आपको सुनना चाहते हैं. क्या करना चाहेंगे आपको आगे उसके बाद में कुछ सवाल अगर आपको पूछना है तो पहले आप उनसे क्या करना चाहते हैं वो बताइए. हो हो असा आजचा जो कार्यक्रम आहे त्याविषयी काय सांगाल आणि विकसित भारत युवा पिढी आणि खेळ मंत्रालय हे तुम्ही कसं आज एकात्म अभियान मार्फत जो आज कार्यक्रम नवी मुंबईमध्ये होत आहे त्यामध्ये फिट इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स अँड स्पोर्ट्स या तिन्ही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकत्र येऊन विकसित भारत जे की आपला प्लॅन आहे 2047 पर्यंत आपल्याला इंडिया ही विकसित कंट्री म्हणून, डेव्हलप्ड नेशन म्हणून ओळखली जावी, त्यासाठी जे काही आपल्याला इनिशिएटिव्ह आणि प्रयत्न घ्यावे लागतील त्याच्यासाठीचे असे हे प्रोग्राम्स आहेत. आपल्याला जसं माहिती आहे की आर्थिक परिस्थिती, जसं इंडिया इज नाऊ 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, 2027 मध्ये आपल्याला ती 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड बनवायची आहे. मग हे करत असताना विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग की आपल्या फ्युचर जनरेशनच्या डोक्यामध्ये आज कसे आपण गोष्टी बिंबवल्या पाहिजेत, त्यांनी कसं फ्युचर प्लॅनिंग केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहोत. त्यातला हे एक कार्यक्रम ज्याच्यामध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द यूथ, म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमामधून मेडिटेशन आपण कसं करावं, हार्टफुलनेस चे इनिशिएटिव्ह कसे घ्यावे, सो दॅट आजची जी पिढी आहे ती फ्युचर प्लॅन किती चांगल्या योग्य प्रकारे करू शकेल आणि आपल्याला विकसित भारत देऊ शकेल. काय सांगाल आज एकात्मिक भारत या कार्यक्रमाला तुम्ही आलेला काय भावना आहेत, काय सांगाल? एकात्म अभियान या कार्यक्रमासाठी आलो. हर दिल ध्यान हर दिन ध्यान. मला वाटतं की अशा कार्यक्रमांची आत्ताच्या काळात आत्ताच्या पिढीला फार गरज आहे. कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा वाढलाय ना की बऱ्याच वेळेला बराचसा काळ ना तुमचा मीडिया सोशल मीडियावर जातोय. इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणा, खूप त्यात तुम्ही अडकलात मोबाईलमध्ये. म्हणजे फोन स्मार्ट आलेत, स्मार्टफोन झालेत, पण माणसातला स्मार्टनेस कमी झाला असं मला वाटतं. आणि आता तो स्मार्टनेस जर परत मिळवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे, अशा शिक्षणाची फार गरज आहे आजच्या तरुण पिढीला. सो मी पुन्हा एकदा आभार मानेन संपूर्ण आयोजकांचे आणि खूप आभार मानेन की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि हा उत्तम स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला. धन्यवाद. मानसिकदृष्ट्या सक्षम राहायला पाहिजे. एकूणच तरुणांना तुम्ही गायडन्स काय म्हणाल, काय भावना आहे? मी मानसिक आत्ताही सांगितलं की तुम्ही फिजिकली फिट राहण्याकरता बऱ्याच गोष्टी करता. तुम्ही छान कसं दिसाल, मग कपडे कुठले घालायचे, कसं छान दिसायचं, कुठल्या सलूनला जायचं, कुठलं क्रीम वापरायचं फेससाठी, व्यायाम करायचा आहे. मला वाटतं तेवढं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमचं मन स्वच्छ आणि छान राहणं फार गरजेचं आहे सध्या. त्याकरता विचार चांगले हवेत. खूप हेटरेट वाढलाय, तो कमी व्हायला हवा. फक्त प्रेम आणि रिस्पेक्ट जर तुमच्या मनात असेल ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं. नाही तेच म्हणतोय की आपण म्हणतो ना सत्सद विवेक बुद्धी किंवा एक विचार करण्या अगोदर की आपण करतोय ते नेमकं काय करतोय चुकीचं आहे ना.
की वाईट आहे ह्या गोष्टीचं तुम्हाला ना काय म्हणू तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव कुठेतरी कमी पडते, रादर ती संपली आहे. तर ती जाणीव पुन्हा व्हायला हवी. आणि मला वाटतं आपल्यासारख्या आज हा कार्यक्रम जो घेतलाय इकडे सगळे आयोजक, मला वाटतं या अशा लोकांची गरज आहे, या लोकांना त्यांच्या त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी. आणि केवळ पुणंच नाही, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत फार दुर्दैव आहे ते. आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन की या गोष्टी जरा जास्त लक्ष घालून कडक कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत.